शेळ्यांना वैरण टाकायची वेळ झालेली आहे. दुपारच्या वेळेस अशा प्रकारचे आम्ही गवत टाकतोय. तरी सगळे शेतातून गवत काढलं जातं आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की आमचे डाळिंब बाग, तर त्या डाळिंब बागमध्ये असं बरंचसं गवत येतं आहे. तर आमच्यात जवळपास 1 वर्ष झालं डाळिंब बाग लावून. त्याच्यात 2 लॉट होते, तर त्याच्यातले की 1 एकराचा माल गेलेला आहे. तो जवळपास 10 टन भरला आहे आणि आम्हाला 100 रुपयाने भाव सापडला होता त्याचा. आणि आता परत दुसरा माल यायला आहे. तर आमच्या शेजारच्यांचंच डाळिंब गेले, ते जवळपास 140 रुपयांनी गेले. तर सध्या गणपती यायला लागल्यामुळे खूपच डाळिंबाचे भाव पण वाढत आहे. तर आम्ही त्याच्याबरोबरच हे शेतातील गवत वगैरे शेळ्यांसाठी काढतो. तर हे असं गवत वगैरे घेऊन शेळ्यांना टाकायचं आहे आणि ही पिल्लं वगैरे एकदम तुटून पडत आहेत मग गवतावरती. तर सध्या शेडची थोडीशी हे झालेली आहे, काय म्हणतात की इकडचा कप्पा जो आहे, इकडच्या शेळ्यांनी घाण म्हणजे तोडलेला आहे कप्पा, तर किंवा तिकडचा मधला कप्पा. तर इकडच्या शेळ्यांनी एकदा हाकलले की डायरेक्ट शेळ्या एकदम शेवटच्या कप्प्यापर्यंत जात आहेत. तर तिकडची एक जाळी एकदा तेवढी नीट करायची. आणि शेळ्यांची संख्या थोडीशी सध्या कमी दिसत आहे, पण तसं काही नाही आहे, वाढवायचे. तर सीझननुसार किंवा कंडिशननुसार आम्ही काही शेळ्या ठेवतो, काही विकतो. तर बऱ्याच बांधवांना विचारायचे की कशा टाईपच्या शेळ्या आहेत. तर ह्या बिटल टाईप पण आहे, शिरोई आहे, उस्मानाबादी आहे, गावरान पण शेळ्या आहेत. आणि तुम्हाला आम्ही ब्रीडिंगसाठी जे बोकड वापरतो ते दाखवतो. तर हे आहे बिटल बोकड. तुम्ही शेडमध्ये असं बोकडे ठेवा, कारण ह्याचं कान जर बघितलं एवढं लांब असते. ह्याला मार्केटमध्ये खूप डिमांड राहते, कारण याचं वजन वगैरे खूप जास्त असतं. तर तुम्ही पण तुमच्याकडे अशा प्रकारचे आणि किंवा क्रॉस जरी केलं शेळ्या तरी चालतं या बोकडापासून. कारण 6 महिन्यात किंवा 4च महिन्यात तुम्हाला 20 ते 25 किलोचे ह्या पिल्लांचं बोकडाच्या पिल्लांचं वगैरे वजन भरतं. तर मंडळी, आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप एफर्ट्स घेतो, टाईम द्यावा लागतो. तर बरेच जण व्हिडिओला लाईक करत नाहीत किंवा पहिले असलेले व्हिडिओ बघत नाहीत, त्यामुळे व्हिडिओला जास्त हे होत नाही आणि चॅनल काय मॉनिटाईज होईना झाला आहे. तर कृपा करून तुम्ही तेवढा रिस्पॉन्स द्या, चांगला कमेंट करा, लाईक करा. आणि तुमच्या काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्ही शेळ्या कधी विकताय, तुमच्याकडे कुठल्या टाईपच्या शेळ्या आहेत, तुम्ही शेडचं वगैरे नियोजन कसं केलं आहे, ह्याची सगळी असणारी माहिती वगैरे आम्हाला देत राहा. तर चला.